या ठिकाणी संपन्न करायचा आहे। सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्याचबरोबर अमर सरांना देखील विनंती असेल, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत। संघाचे संघनायक काय नाव आहे? कुणाल घोलप कॅप्टन। अगोदरच्या मॅचेसचा जर विचार केला तर डीप मध्ये इतक्या मला वाटतं पहिल्यांदाच कुणाल घोलप इथे बॅटिंगसाठी आलेत या स्पर्धेमध्ये, आणि ज्यावेळेस संघ अडचणीत आहे त्यावेळेस ती संधी मिळाली आहे। पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू अलॉंग दी कार्पेट मिड विकेटच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान मिळेल। धावसंख्येत 1 ने वाढ। धावसंख्या होते ती 16 धावा। चांगली फटकेबाजी इथे राहुल सातव यांची पाहायला मिळाली, परंतु अतिघाई आणि संकटात नाही घाई केली आणि त्याचमुळे इथे बॅटर देखील बाद होतोय। पुढचा चेंडू विजय पाबळे हा देखील तितकाच विस्फोटक बॅटर आहे। डान्सिंग डाऊन द विकेट मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय। सिंगल मिळतीये। 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 17 धावा। मोठ्या धावसंख्येचे इथे पाठलाग आहे। 84 धावा जवळपास बनवायच्या आहेत आणि त्यासाठी पॉवर प्लेची षटकं किती महत्त्वाची आहेत। पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा पृथ्वीराज यांनी खर्च केल्या, 1 विकेट देखील प्राप्त केली। त्यानंतर जयदीप खेत्रे यांच्यावरती आक्रमण चढवलं, परंतु ज्या बॅटरने चढवलं त्याला देखील बाद केलंय। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील फेटाळली जाते। 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा, 17 रन्स ऑन अ बोर्ड। या मॅच नंतर सुपर 6 मधली एक महत्त्वपूर्ण लढत आहे। श्रेयांक 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। या स्पर्धेमधील दावेदार संघ म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्या 2 संघांमधली लढत आहे। दोन्ही संघांमध्ये पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहेत। दोन्ही संघ पॅक्ड आहेत। असा कुठलाच खेळाडू नाहीये की ज्याने आपली कारकीर्द गाजवलेली नाहीये। सर्वच दिग्गज आहेत। प्रत्येक दोन्ही संघांमध्ये एक बिग बॅटल आहे। प्रेक्षकांना देखील उत्सुकता असेल, जे मैदानामध्ये ते देखील आणि मैदानाच्या बाहेर जे ऑनलाईन वरती जोडले जात आहेत त्यांना देखील त्या मॅचची उत्सुकता आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पृथ्वीराज, ज्याने अधिराज्य गाजवलं गोलंदाजीमध्ये, तो गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। स्ट्राईकला आपण पाहतोय विजय पाबळे पुन्हा एकदा सज्ज झालाय। शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत। धावसंख्येचा जर विचार केला तर 17 आहेत। अजूनही खतरा आहे, तो कोणाला असेल सांगता येत नाही। गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक। षटक क्रमांक 3 ची सुरुवात। पहिला चेंडू इनसाइड आउट, दे घुमा के लगा तो 4, सिक्सर। चेंडू वरती ठोकलेला, खणखणीत चौकार, 4 धावा। धन्यवाद। सिक्सर सुप्रीमो, चेंडूवरती ठोकलेला खणखणीत चौकार आहे। प्रामुख्याने ज्यावेळेस या स्पर्धेची उद्घोषणा करण्यात आली त्याच वेळेस सर्वांच्या माहितीसाठी सिक्सर सुप्रीमोचा चेंडू नवीन लॉन्च आहे आणि काय चेंडू इथे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला। प्रॉपर टायमिंग केला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार देखील जातोय। पुढचा चेंडू इथे देखील कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न। इथे डॉट बॉल, वेगळा काहीतरी करायचं होतं। खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून द्यायचं होतं, परंतु पृथ्वीराज पुन्हा एकदा राज्य करतोय। डॉट बॉल, प्रॅक्टिस बंद करा। जे काय करायचंय ते मैदानामध्ये करा। आता परीक्षा आली जवळ आणि अभ्यास वर्गाच्या बाहेर करायचा हे बरोबर नाही। आता डायरेक्ट पेपर द्यायचा। इथे फुल टॉस, त्यावरती फटका फसलाय। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, बॅटर बाद।
विजय पावळे तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निलेश सातव कॅप्टन बरोबर ते देखील मैदानामध्ये जोडले जातील. धावसंख्येत वाढ करण्याचा प्रयत्न त्यांच्या देखील माध्यमातून केला जाईल. आतापर्यंत धावसंख्या 21 झाल्या आहेत. 3 बॅटर बाद आहेत. प्रामुख्याने ज्या बॅटरवरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी इथे पेलता आली नाही. तिन्ही बॅटर जे राहुल सातव यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, परंतु अजिंक्य गोळे आणि त्याचबरोबर विजय पाबळे हे दोन्ही बॅटर स्वस्तातच बाद झाले. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या मात्र 21 वरती स्थिरावली, तर चौथा बॅटर देखील या ठिकाणी निलेश सातव गोल्डन डकचे शिकार ठरत बॅक टू द पॅव्हिलियन येत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अजित कड गोलंदाज इथे पृथ्वीराज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पृथ्वीराज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न. चेंडूला चॉप केलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 84 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 22 धावा झाल्यात. अजूनही 62 धावींची गरज आहे. पंच्याऐंशी धावेंचा पाठलाग आहे. अजूनही लक्ष फार दूरवरती आहे, परंतु प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. पुन्हा एकदा बिग हिट. क्या बात है. सुंदर देखना फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय काऊ कॉर्नर मध्ये षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 28 धावा. हळूहळू अंधाराचं साम्राज्य मैदानामध्ये येतंय, परंतु हरकत नाही. आज आपल्याला संध्याकाळच्या सत्रातून रात्रीच्या प्रहरामध्ये देखील काही मॅचेस खेळायच्या आहेत. कुणालच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावेंचा इथे पाठलाग आहे. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं. आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. दुग्धज ज्यांचं शुभागमन होत आहे अतुलजी बनकर सर, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रामुख्याने वाघोली गावचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलंय ते अतुलजी बनकर यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक 4 ची सुरुवात इथे होती आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयदीप खेत्रे. एका बाजूने तर आक्रमणाला सुरुवात झाली आहे.
कुणाल घोलप यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस, टिप काऊ कॉर्नर, त्या दरम्यान आलेली सिंगल. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघा गोलंदाजाला चांगली साथ इथे दिली जाते. ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये गेलाय ना त्या वेळेस क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल टिपलेले आहेत. या संघाकडे क्षेत्ररक्षण हा देखील एक चांगला पर्याय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे सजवताना पाहायला मिळालंय. प्रत्येक मॅच मध्ये स्मॅश 11 उरळी कांचन या संघाकडून पाहायला मिळालेलं आहे. पुढचा चेंडू संघाचे संघनायक कुणाल घोलप स्ट्राईकला सज्ज आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. क्या बात है. चेंडूला फेकून दिलाय. डीप वाईड लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. जयदीप केत्रे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण 6 धावेंसाठी. कुणाल संघाचा संघनायक अप्रतिम अशी फटकेबाजी इथे करतायत. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 खूप लांब षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. बॅक टू बॅक 3 षटकार कुणाल घोलप यांच्या बॅटमधून आलेत आणि ते देखील देखणे लांब लचक उंच पुरे षटकार कुणाल घोलपच्या बॅटमधून षटकार येत आहेत. षटकारांवरती षटकार येत आहेत. धावसंख्या होती ती 41. मॅच अजूनही ऑन आहे. 4थं षटक सुरू आहे आणि या मॅच मध्ये देखील पलटवार होतोय, करावा लागतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील काहीशा इथे बदल करण्यात येतोय. सर्वच्या सर्व खेळाडू 15 चेंडूंमध्ये 44 धावेंची गरज आहे. 15 चेंडू 44 धावा. ऑन साइडचे सगळे खेळाडू डीप मध्ये आहेत. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगला. षटकारा पाठोपाठ हा देखना चौकार 4 4 4 4 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. आतापर्यंत 45 धावा झाल्यात. अजूनही 40 करायच्यात. 14 चेंडू 40 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. काय फटकेबाजी केली आहे कुणाल घोलप याने. पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार. परत आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. जयदीप खेत्रेवरती चढवलेलं आक्रमण, प्रति हल्ला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. पुढचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस. इथे चेंडू डॉट, निर्धाव. 13 चेंडू आणि 40 धावा. या चेंडूवरती बिग हिट येईल का. हा चेंडू निर्धाव जाईल. गोलंदाजांना इथे निर्धाव चेंडूची गरज, बॅटरला इथे मोठा फटक्याची गरज. उरळी कांचन संघाला जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची गरज. वाघोली संघाला मोठ्या फटक्याची गरज. गरज कोण भागवणार, बॅटर की गोलंदाज. इथे देखील गती परिवर्तन आणि त्या दरम्यान इथे आतापर्यंत आपण क्षेत्ररक्षकांचं कौतुक केलं. कौतुक केलं रे केलं की चुकी झाली. लगेच दृष्ट लागली, नजर लागली. क्षेत्ररक्षण खराब, सोप्पा झेल सुटला. सकाळी डोक्याला लावायला जे तेल वापरलं जातं ते अजूनही हातातून निसटलेलं नाहीये. त्याचमुळे चेंडू निसटला हातातून, बाकी काही नाही. झेल निसटला. जीवदान मिळतंय कुणालला, संघनायकाला. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. सगळेच्या सगळे खेळाडू एकत्रित आले. कोणी काय सांगितलं कोणत्या खेळाडूला काहीच कळलं नसेल, नाही का. सगळे गोळा झाल्यानंतर ऐकायचं कोणाचं. 12 चेंडू आणि 39 धावींची गरज. 12-39. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी.
गोलंदाजी मार्क वरती मोहम्मद अन्सारी, मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये देखील बॅटिंग अफलातून केली, अफलातून, सुपर डुपर मोहम्मद अन्सारी अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील एका षटकामध्ये 3 बॅटर बाद केले होते. तो पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. तर जीवदान मिळाल्यानंतर कुणाल घोलप अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप फाईन लेग. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा आहे, खोदून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. एकाच धावेवरती समाधान. 11 चेंडू आणि 38 धावेंची गरज. 11-38. कुणाल यांच्या बॅटमधून षटकार येत आहेत, परंतु एका बाजूने षटकार येऊन चालणार नाही. इथे अजित कड यांना देखील मोठा फटका खेळावा लागेल, परंतु मोहम्मद अन्सारी पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कुणालने हलक्या हाताने ढकलून दिला, सिंगल मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. तो केलाय. पुढचा चेंडू अजित साठी. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. धावबाची संधी आहे. इथे 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, इथे वेळेस नकार आहे. डायरेक्ट हिट झाला नाही, परंतु एकच धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 48 धावा. अजूनही लक्ष फार दूरवरती आहे. अजूनही 37 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि 37 धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला काय आहे. 5 मध्ये 27, 30 झाल्यात. इथे 10 मध्ये फक्त 37 करायच्यात. इथे देखील गती परिवर्तन, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. चित्याची चपळाई, हरणाची गती, वेगात काढलेल्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 50 धावा, 50 अप. परंतु वरच्या ज्या 35 धावा आहेत त्या देखील फार महत्वाच्या आहेत. 9 चेंडू आणि 35 धावा. कॅप्टनला हिरो बनण्याची संधी आहे. 9 मध्ये 35. गोलंदाज अप्रतिम, चांगली गोलंदाजी इथे हाताळतायत. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेतली आहे. वेगवान, एकाच धावेवरती समाधान आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये मोहम्मद अन्सारी यांनी. चेंडू पायाने उडवलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल, पायाने चेंडू उडवलाय. धावसंख्या होते ती 51. 34 धावेंची गरज. 8 चेंडू 34 धावा, 2 बिग हिट. इथे डीके पॅन्थर्स या संघाला, वाघुली संघाला गरजेच्या आहेत. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. परंतु मोहम्मद अन्सारी काय गोलंदाजी इथे करतोय. काय होईल. इथे फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला फेकून दिलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केला. इथे काय 1 बाउंड चौकार. 4 धावा. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. मैदानामध्ये आपण पाहतोय डीके पॅन्थर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय, जो प्रामुख्याने उरळी कांचन इथून आहे. टीमचे मेंटॉर कोच तिथे आपण पाहतोय राठोड साहेब आहेत. तर दुसऱ्या बाजूला डीके पॅन्थर्स हा संघ आपण पाहतोय वाघुलीचा आहे. तिथे जर आपण पाहिलं तर बनकर साहेब आहेत. आता हे दोन्ही दिग्गज एकमेकाचे मेंटॉर आहेत आणि तिथे मैदानाच्या बाहेर दोघेही शेजारी शेजारीच आहेत. वाघुली की उरळी कांचन.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विनायक नागरगोजे गोलंदाजी मार्कवरती, अजून एक प्रभावी गोलंदाज स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 झाल्यात. 6 चेंडूमध्ये 24 धावा, 5 मध्ये 30 झाल्यात, 6 मध्ये 24च करायच्या आहेत. स्ट्राईकला संघाचा संगणक आहे कुणाल घोलप. गोलंदाजी मार्कवरती विनायक. संध्याकाळचं सत्र हळूहळू सुरू होत आहे. काय होईल? 4 षटकारांची गरज वाघोली संघाला, 4 निर्धाव चेंडूंची गरज उरळी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, वारंवार चर्चा, कोणाला कुठे तैनात करायचं आहे. डीप फाईन लेग, फाईन लेगचा खेळाडू इथे लॉंग लेगला घेतलाय. जरा ते प्रॅक्टिस बंद करा आता. मी मगाशी सांगितलं, यांनाही सांगितलं, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. प्रॅक्टिस बंद करा. पहिला चेंडू हवाई सफर, सिक्सर, 6 धावा. वाजवा गाणं जोरात. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. आपको पता है आपने किसका क्या छोड़ा था. संघनायकाचा झेल सोडला. जखमी वाघ मैदानामध्ये. 18 धावींची गरज. लाईटची व्यवस्था या ओव्हर नंतर असं आयोजकांनी कळवलंय. हे सगळंच बंद होईल. त्याच्यापेक्षा चालू आहे ते चांगलं आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 18 धावींची गरज. पुढचा चेंडू. इथे मात्र शरीर भेदक मारा. इथे डॉट बॉल, निर्धाव. कधी सामना इकडे कधी तिकडे. 4 चेंडू आणि 18 धावींची गरज. मॅच बॉल आलाय का? लगेच देऊन टाका. मॅच बॉल द्या लगेच. चला पुढे द्या. मॅच बॉल घ्या. 4 चेंडू आणि 18 धावींची गरज. डू ऑर डाय. जिंकला तर बक्षीस पात्र, हरला तर स्पर्धेच्या बाहेर. कोण जिंकेल? वाघोली की उरळी कांचन? कोणी हरण्यासाठी आलेलं नाहीये. दोघांनाही जिंकायचंय. त्याचं युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. 4 मध्ये 18, 18-4. पुन्हा एकदा गती परिवर्तन. काय चेंडू हाताळलाय. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. काय गोलंदाजी केली आहे. वा. नाव विनायक आहे. गणपती बाप्पाचं नाव. विघ्नहर्ता, उरळी संघाचा विघ्नहर्ता विनायक. गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु तो डगमगला नाही. लाईन लेंथ योग्य ठेवली. गतीमध्ये काहीच परिवर्तन. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव. 3 मध्ये 18. तिन्ही षटकारांची गरजच आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिगिट. इथे मॅच इज ऑन. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. वाजवा. धन्यवाद डीजे. डीजे डीजे थांबा जरा. कुणाल घोलप यांच्या बॅटमधून आलेला षटकार. लागोपाठचे 2 मारले ना आता तर शिवाभाऊ कांबळे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1 आलाय, 2 बाकी आहेत. 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा षटकार. काय मॅच रंगली आहे. सामना आवडला असेल तर वाजवा टाळ्या. 1 चेंडू 6 धावा. धन्यवाद. 1 चेंडू आणि 6 धावेंची गरज. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत.
राजू पाटे हा देखील डावखुऱ्या शैलीचाच बॅटर होता. 5 मध्ये 5 या एंडने मारलेत. आता वातावरण बदललंय, एंड बदललाय. बॅटर लेफ्टीच आहे. नाव कुणाल घोलप आहे. कुणाल घोलप यांना वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी 4 धावींची गरज, विजयासाठी 6 धावींची गरज. चेंडू शिल्लक 1. काय होईल? थोडासा व्यत्यय. सिक्सर सुप्रीमो, सब कुछ मुमकिन है. लगा तो 6. 1 चेंडू 6. काय होईल? षटकार. वाजवा गाणं, वाजवा गाणं. डीजे 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 थांबा. राहुल सर बाहेर या, सगळे बाहेर या. पहिले राहुल सर तुम्ही बाहेर या. जल्लोष जोरदार झाला. काय बॅटिंग केली कुणाल घोलप यांनी. वाह अफलातून. कुणाल घोलप यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली. पंचांचा निर्णय काय तो आपल्यापर्यंत येईल. डीके पॅन्थर्स वाघोली विजयी. चला कुणाल घोलप मॅन ऑफ द मॅच. बरोबरीने 3000 रुपयांचं रोख पारितोषिक. हा दोन्ही खेळाडूंना 3,000 आहेत. मोहम्मद अन्सारी आपण देखील 3000 रुपयांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. आणि त्याचबरोबर कुणाल घोलप वाघोलीचा टायगर. टायगर अभी जिंदा है. बघा एक कॅच किती महागात पडला. ही जी मॅच चालू होईल ना यापुढची ती फ्लड लाईट मध्ये चालू होणार आहे. लाईट चालू होणार आहे. ग्राउंड्समन आपण फ्लड लाईट चालू करा. तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन उरकून घेऊ. कुणाल घोलप यांना मॅन ऑफ द मॅच. सोसायटी टीचा डस्ट कडक बेधडक महाराष्ट्राचा कडक चहा इथे देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आणि त्याचबरोबर शिवभाऊ कांबळे यांनी लावलेले 3000 रुपयांचं रोख पारितोषिक. क्या बात है. कुणाल घोलप आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा. डीके पॅन्थर्स या संघाकडून 500 रुपये 3500 झाले. पिंटू सातव यांच्याकडून 1000 4.5 झाले.